A particle at rest start moving with a constant angular acceleration of 4 rad per second square. तर कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन दिलं आहे. अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फाने रिप्रेझेंट करतो आणि तो दिलेला आहे 4 रॅड पर सेकंड स्क्वेअर इतका दिलेला आहे. त्याच्या पुढे अलॉंग अ सर्क्युलर पाथ दिलेला आहे. द टाईम ॲट विच मॅग्निट्यूड ऑफ इट्स सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन अँड टँजेन्शियल ॲक्सलरेशन विल बी इक्वल. तर आपल्याला काय दिलेलं आहे सेंट्रिपेटल ॲक्सलरेशनला आपण रॅडियल ॲक्सलरेशन देखील म्हणू शकतो. म्हणजे रॅडियल ॲक्सलरेशन आणि कोणतं टँजेन्शियल याचं मॅग्निट्यूड कसं दिलेलं आहे सेम दिलेलं आहे टू बी इक्वल दिलेलं आहे. त्याच्या पुढे हा क्वेश्चन 2024ला आणि 2021ला अशा 2 वेळेस आलेला होता. याचं ए ऑप्शन दिलेलं आहे 0.33 सेकंद, बी ऑप्शन आहे 0.50 सेकंद, सी ऑप्शन आहे 0.66 सेकंद आणि लास्ट डी ऑप्शन आहे 0.25 सेकंद. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर आपल्याला काय फाईंड करायचं तर आपल्याला फाईंड करायचं टाईम. ओके, तर सर्वात पहिले आता हे जे दिलेलं आहे कोणतं रॅडियल ॲक्सलरेशन आणि टँजेन्शियल तर ते इक्वल दिलेलं आहे. मग त्याचे फॉर्म्युले पुट करून तिथूनच आपण सॉल्व करू. आता रॅडियल ॲक्सलरेशनचे फॉर्म्युले काय तर किंवा सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन याचे 3 फॉर्म्युले त्यापैकी आपल्याला एक फॉर्म्युला घ्यायचा आहे. तो फर्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा V इंटू ओमेगा, दुसरा आहे तुमचं R ओमेगा स्क्वेअर आणि थर्ड फॉर्म्युला आहे तुमचं V स्क्वेअर अपॉन R. ओके, तर आपल्याला लिनियर वेलॉसिटीची गरज नाही. आपल्याला जे काय आहे ते सगळं अँग्युलरमध्ये कन्वर्ट आणि अँग्युलर बघा इथं लिनियर आहे इथं पण लिनियर आहे फक्त याच्यात अँग्युलर आहे. मग आपण काय करू तर R ओमेगा स्क्वेअर एवढे व्हॅल्यू काय करू तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करून टाकू. ठीक आहे, मग आपलं जे रॅडियल ॲक्सलरेशन आहे त्याची व्हॅल्यू काय असणार R ओमेगा स्क्वेअर आणि टँजेन्शियल तर माहिती आहे तुम्हाला. मग रॅडियलच्या जागी आपण टाकू रॅडियल ॲक्सलरेशनच्या जागी टाकणार आहे R ओमेगा स्क्वेअर. टँजेन्शियल असतो तुमचा काय तर R इंटू अल्फा. आता पुढच्या केसमध्ये इथला R आणि इथला R काय झाला कॅन्सल झाला म्हणजेच काय भेटलं आपल्याला ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा. पण अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4 टाकून द्यायचं. मग ओमेगा स्क्वेअर किती भेटतं आपल्याला 4. याचं काय करून घेऊ स्क्वेअर रूट घेऊन टाकू. टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर ओमेगा आपल्याला किती भेटेल तर √4 आणि 4चा स्क्वेअर रूट किती येणार तर 2 आणि याचं युनिट असेल रॅड पर सेकंद. पण आपल्या ओमेगाने यूज करायचं. आपल्याला काय करायचं आहे आपल्याला टाईम फाईंड करायचा राईट ना. मग आपल्याकडे 3 इक्वेशन ऑफ मोशन आहे तर ते मी पहिले राईट करतो 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. तर पहिलं आहे तुमचं अँग्युलर मोशन ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. सेकंड आहे तुमचं यस इज इक्वल टू यसच्या जागी फक्त काय करायचं थिटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. आणि थर्ड जे इक्वेशन आहे ते आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थिटा. आपल्याला टाईम शोधायचा आहे आणि टाईम जर बघितलं तर सेकंड नंबरचं इक्वेशन आहे फर्स्ट नंबरच्या इक्वेशनमध्ये. ओके, म्हणजे थर्ड नंबरचं इक्वेशन आपलं कॅन्सल झालं. आता या दोघांपैकी आपल्याला सिलेक्ट करायचं. याच्यात आपल्याला सेकंड जे इक्वेशन आहे त्याच्यात थिटा दिलेला नाही आहे बरोबर की नाही. म्हणून आपण सेकंड नंबरचं इक्वेशन आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार नाही. आपण कोणतं यूज करू तर फक्त फर्स्ट नंबरचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी यूज करता येईल. बाकीचे आपण काय करू या ठिकाणी कॅन्सल करून टाकू. ठीक आहे, मग आपल्याला फर्स्ट नंबरचं इक्वेशन यूज करायचं आहे. आता ओमेगाची व्हॅल्यू किती दिलेली आहे तर ओमेगाची व्हॅल्यू दिलेली आहे 2 टाकले इथं. ओमेगा 0 इनिशियली तो रेस्टपासून स्टार्ट झालेला आहे बघा स्टार्ट फ्रॉम रेस्टपासून स्टार्ट झाला आहे म्हणजे ओमेगा 0 किती झाला तर 0 प्लस अल्फाची व्हॅल्यू किती आहे 4 ते टाकली आणि इंटू टी आपल्याला फाईंड करायचं आहे. 0 ॲड केला तर आन्सर तेच येणार आहे. मग 2 इज इक्वल टू करायला तर आपला 4t आणि आपल्याला टीच फाईंड करायचा. टी काय भेटतं तर 2 डिवायडेड बाय 4 आणि 2 डिवायडेड बाय 4 2ने डिवाइड केलं तर 2 1 जा 2 2 2 जा किती 4 म्हणजे 1/2 आणि 1/2 म्हणजेच किती 0.5 सेकंद. पण आन्सरमध्ये तुम्हाला पॉईंट नंतर 2 डिजिट आहे मग आपण त्याला 0 कन्सिडर करू. मग किती झाला आपला टाईम 0.50 सेकंद. हे आपलं काय असणार तर फायनल आन्सर. मग जो टाईम लागणार आहे जेव्हा रॅडियल ॲक्सलरेशन आणि सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन सेम असणार आहे किंवा रॅडियल आणि टँजेन्शियल रॅडियल ॲक्सलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशन जेव्हा सेम असेल त्यावेळी जो टाईम लागणार तो किती लागणार 0.50 सेकंद. आणि या ठिकाणी ऑप्शन बघा तुम्ही ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी असेल.